नमस्कार मंडळी, विदर्भ भन्नाट रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण चाटसाठी दोन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत। एक हिरवी पुदिन्याची चटणी आणि गोड अशी चिंचेची चटणी। या चटण्यामुळे तुमच्या चाटला एक अशी वेगळीच चव येईल, भन्नाट अशी। आणि त्या चटण्या कशा बनवायच्या ते पाहूया। खूप साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे धुवून आणि कोरडी करून, आणि त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला पुदिना, थोडीशी अद्रक आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि थोडासा लिंबाचा रस सुद्धा टाकायचा आहे। आणि चवीनुसार आपण काळं मीठ आणि साधं मीठ दोन्ही टाकणार आहोत, त्यामुळे तुम्ही जपून टाका, चवीनुसारच टाकायचं आहे आपल्याला। आणि थोडंसं पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट करायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। एका डिशमध्ये आपण ही काढून घेऊया। जेव्हा आपण चाट खाण्यासाठी बाहेर जातो तेव्हा अशाच प्रकारची चटणी त्याला चाटमध्ये असते, तेव्हा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चटणी करून बघा। ही तयार झालेली आहे हिरवी चटणी। आता आपण गोड लाल चटणी बनवूया। त्यासाठी चिंच भिजत टाकलेली आहे 1 वाटी। तुम्हाला जर वेळ नसेल भिजत टाकायला तर तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडीशी उकळून घेऊ शकता। 2 तास भिजत ठेवलेली मी ही चिंच आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया, म्हणजे छान अशी चटणी आपली एकदम मऊसर चटणी तयार होते। आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी सुद्धा टाकलेलं आहे आणि चाळणीवरती आपण ही गाळून घेऊया। आणि राहिलेली चटणी सुद्धा आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी वाटून घेऊया। अशा पद्धतीने पूर्ण आता मी चिंच मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून अशी वाटून घेतलेली आहे। आणि चमच्याने अशा पद्धतीने आपण बारीक अशी याची पेस्ट तयार करायची आहे। आता चाळणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याने असं हलवायचं आहे, म्हणजे छान अशी चटणी आपली एकदम बारीक अशी खाली पडते। आणि जाड वगैरे राहिलं असेल तर ते चाळणीमध्ये वरती राहीन। तयार झालेली आहे आपली ही आता पेस्ट। अशा प्रकारे तुम्ही चटण्या जर घरी बनवून ठेवल्या आहे 2 प्रकारच्या, तर तुमच्या चाटला एक भन्नाट अशी चव येईल, सर्वजण खूप आवडीने खातील। आता आपली पेस्ट तयार आहे। आता इकडे पॅन ठेवलेला आहे गरम करायला, त्यामध्ये आपण ही पेस्ट टाकून देऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया। आपण 1 वाटी चिंच घेतलेली होती, तर 1 वाटीच आपल्याला यामध्ये गूळ वापरायचा आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता। मस्त बारीक असा किसून घेतलेला आहे मी गूळ, सर्व यामध्ये टाकलेला आहे। मिक्स करून घेऊया छान। आणि यामध्ये टाकायचं आहे अगदी किंचितसं काळं मीठ आणि अगदी थोडंसं साधं मीठ टाकायचं आहे। चवीनुसार तुम्ही घेऊ शकता प्रमाणाचं। आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया। आणि याला घट्टसरपणा येण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ यामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे ही चटणी एकदम अशी घट्ट होईल आणि चवसुद्धा छान लागेल। हे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गुठळी राहता कामा नये एक सुद्धा। आणि छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण या चटणीमध्ये टाकून देऊया। खूप छान चवसुद्धा येते आणि लवकर अशी घट्ट चटणी आपली ही तयार होते। पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला घट्ट होईपर्यंत। ही आपल्याला गॅसवर अशी ढवळायची आहे, सारखं असं हलवत राहायचं आहे, म्हणजे चटणी छान तयार होते आपली। तुम्ही पाहू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे याला। अजून आपण 1 मिनिट अशी शिजून घ्यायची आहे। एकदम भन्नाट अशी चटणी तयार होते मंडळी। तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। चटणी छान अशी घट्ट झालेली आहे। थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते, आपण थंड होऊ देऊया। गॅस बंद केलेला आहे, तुम्ही पाहू शकता अजून घट्ट झालेली आहे, मस्त एकदम थंड झालेली आहे चटणी। आता आपण एका डिशमध्ये ही चटणी काढून घेऊया। खूप छान चवदार अशी आपली चिंच गुळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। दोन्ही चटण्या एकदम भन्नाट लागतात। तुम्ही जेव्हा चाट बनवला तेव्हा तुम्ही ही चटणी यूज करा, खूप छान चाटला चव येते मंडळी। आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।